शेतकऱ्यांचा विश्वास हाच बाजार समितीचा श्वास आणि याच ध्येयाकरिता कटिबद्ध असलेली विदर्भातील अग्रेसर व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी भारतातील अग्रेसर बाजार समिती. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलाची स्थापना सन 1886 साली झाली. स्थापनेच्या वेळी बाजार समिती ही कापूस बाजार समिती होती. पुढे धान्य बाजार समिती नियमन कॉटन मार्केट कमिटीकडे मिळाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून नाम रूपास आले. देशातील सर्वात आधी स्थापन झालेल्या बाजार समितीपैकी अकोला बाजार समिती ही आहे. बाजार समिती अकोला ही इंग्रज राजवटीतील असून 1897 मध्ये अकोला बाजार समितीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापनेच्या वेळी पहिली कार्यकारी सदस्य समितीमध्ये स्वर्गीय श्री गोविंदराव पुंडलिकराव भौरतकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. स्वर्गीय श्री वसंतरावजी रामरावजी धोत्रे यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1937 रोजी अकोला तालुक्यातील पळसोबडे येथे झाला. नागपूर विद्यापीठातून बीकॉमची पदवी प्राप्त केल्यानंतर 1960 साली त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतले. ते 19 वर्ष अकोला जिल्हा परिषद सदस्य, बोरगाव मतदारसंघातून 5 वर्ष आमदार, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री तसेच अकोला बाजार समितीचे 23 वर्ष सभापती होते व त्यानंतर सुद्धा बाजार समितीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत राहिले. लोकनेते माजी सहकार राज्यमंत्री वसंतराव धोत्रे स्मृती प्रित्यर्थ प्रेरणा शिल्पाची उभारणी बाजार समितीमध्ये सन 2018 मध्ये करण्यात आली. श्री शिरीष वसंतराव धोत्रे यांचा जन्म 9 मार्च 1967 साली शेतकरी कुटुंबात झाला. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी पुणे येथून प्राप्त केल्यानंतर 1991 पासून सामाजिक कार्यात सहभाग घेतला. सध्या 6वे कार्यकारी सदस्य समितीपासून आज तगायत ते बाजार समितीचे सभापती पद भूषवित आहे. सुरुवातीला 4 एकर मध्ये असलेला हा बाजार 1984 साली मौता मिल रोडवरील 36 एकर जागेत प्रस्थापित करण्यात आला. सध्या मुख्य बाजार हा लोकनेते वसंतराव धोत्रे मार्केट यार्ड म्हणून ओळखला जातो. मुख्य बाजार हा 2 विभागात विस्तारला गेलेला आहे. पहिला आलू कांदा विभाग तर दुसरा धान्य बाजार विभाग. मुख्य बाजार आवारामध्ये पूर्व बाजूच्या सीमेपासून आलू, कांदे, मिरची, लसण, अद्रक याचे नियमन व्हावे म्हणून 1987 साली MPDCच्या प्लॅननुसार बांधण्यात आले. 1987 च्या अधिसूचनेनुसार शेतमालाचे नियमन बाजार समितीमध्ये करण्याचे ठरविले होते. या दृष्टीने बाजार समितीने सर्व सोयीसह दुकाने उभारली. आलू, कांदा, लसण, अद्रकची मंडी आहे ही APMC अकोला. आपल्या इथे आलू हा UP वरून येत असतो आणि MP मध्य प्रदेश इंदोरचा आलू चालत असतो 2 महिने. सगळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये तो चिपसाठी यूज होतो. बाकी पूर्ण आपण 12 महिने हा UPचा आलू विकत असतो. UP मधून आग्रा आणि शिरसागंज वरून आपला माल येत असतो. आणि जे लसण आहे तो आपला राजस्थान आणि MP मधून येत असतो. आणि कांदा आपला लोकल आपल्या किसानाचा माल आपण इथून कलकत्ता वगैरे इथे पाठवत असतो. किसानाचा माल आणि या सीझन मध्ये सोलापूरचा माल येतो. असा आपला व्यापार आहे. आलू कांदा विभागात दुसऱ्या मजल्यावर 2 इमारती बँक उपयोगी करिता बांधल्या गेल्या. त्यापैकी एका इमारतीमध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची मार्केट यार्ड शाखा आहे, तर दुसऱ्या इमारतीमध्ये 2005 पर्यंत अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक होती. इनाम हे भारतातील कृषी मालासाठी ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. बाजारपेठ मधील शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांसाठी वस्तूंच्या ऑनलाईन व्यापाराची सुविधा देते. शेतमालाला चांगली किंमत शोधण्यासाठी, उत्पादनासाठी व विपणनासाठी सुविधा प्रदान करण्यास मदत करते. बाजार समितीचे मुख्य आवक व उत्पन्नाचे स्रोत असलेला धान्य शेतमालाच्या नियंत्रणासाठी 30,000 चौरस मीटर क्षेत्रफळाची जाळी सुरक्षेसह धान्य बाजार स्थापित केला आहे. येथे मुख्यतः सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, गहू आदी खुल्या लिलाव पद्धतीने खरेदी विक्री होते. ही प्रक्रिया अडते, खरीददार, हमाल, मापारी यांच्या मार्फत केली जाते. कृषि उत्पन्न बाजार समिति अकोला यह महाराष्ट्र में नहीं देश भर में नामांकित APMC है। यहाँ पे माननीय श्री वसंतराव जी धोत्रे के समय से ही काम सब सुरक्षित चलता है, व्यवस्थित चलता है। सभी लोगों का, सभी पक्ष का ध्यान रखा जाता है। अभी की स्थिति में माननीय श्री शिरीष जी धोत्रे इनके मार्गदर्शन में सब काम चलता है। हम व्यापारी यहाँ पिछले काफी पुरानी दुकान है हमारी और काफी समय से हम लोग यहाँ काम कर रहे हैं। हम व्यापारी लोगों की हमेशा यही इच्छा रहती है कि किसानों को अच्छे से अच्छा भाव मिले और उसके लिए हम हमेशा प्रयासरत रहते हैं। इसके अलावा जब भी हम हमारे कोई भी समस्या रहती है, माननीय श्री शिरीष जी धोत्रे के पास जाते हैं तो समस्या का समाधान करने की उनकी हमेशा यही कोशिश रहती है कि सबका काम व्यवस्थित चले और कोई समस्या नहीं रहे किसी को भी। यहाँ पे किसानों का, व्यापारी, आड़ती सभी का पूरा ध्यान रखा जाता है और सब कामकाज कैसे व्यवस्थित चले इसके बारे में उनका पूरा ध्यान रहता है।
अडते व्यापाऱ्यांना व्यवसायाकरिता बाजार समितीने दुकाने उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय कृषी बाजार योजनेच्या अंतर्गत उपलब्ध झालेला असिसिंग प्रयोगशाळेचे साहित्य लिलावगृहामध्ये ठेवण्यात आले असून शेतमालाची प्रतवारी लिलावगृहामध्ये करण्यात येते. तसेच इनामचे संगणकीय कामकाज लिलावगृहामधूनच होते. बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज चालण्यासाठी गायवाडा ही प्रशासकीय इमारत सन 1993 साली बांधून पूर्ण झाले. स्वर्गीय श्री वसंतरावजी धोत्रे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून येथे प्रशासकीय कामकाज सुरू करण्यात आले. लोकनेते वसंतरावजी धोत्रे साहेब माजी सरकार राज्यमंत्री यांच्या मार्गदर्शनामध्ये विदर्भामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात एक अग्रगण्य बाजार समिती म्हणून अकोला बाजार समिती ही नाव रूपास आलेली आहे. बाजार समितीचे सध्या स्थितीमध्ये सभापती माननीय श्रीराव धोत्रे हे सन 2000 पासून सभापती पदाची यशस्वी धुरा सांभाळत असून बाजार समितीला ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व पायाभूत सुविधा शेतकरी हिताच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला असून महाराष्ट्रामध्ये एक उच्चतम आणि चांगल्या प्रतीची बाजार समितीमधून त्यांच्या मार्गदर्शनात बाजार समितीने चांगले कामकाज केले आहे. मार्केट यार्डमध्ये 2500 चौरस फूट क्षेत्रफळामध्ये अद्ययावत स्वरूपाची कॅन्टीन प्रशासकीय इमारतीच्या मागे उभारली आहे. कंत्राटी पद्धतीवर ही कॅन्टीन शेतकरी व व्यावसायिक सोयी दृष्टीने दिली आहे. वॉटर कूलर व्यवस्थेसह बाजार आवारात 13 बाय 13 फुटाची पिण्याचे पाणी करिता संत गाडगे बाबा यांच्या नावाने पानपोई उभारली आहे. सदर पानपोईच्या मार्फत लोटगाडी पद्धतीने संपूर्ण बाजार आवारामध्ये देवा लोटगाडी या गाडीच्या मार्फत पिण्याच्या पाण्याचे वितरण केल्या जाते. पावसाळ्यामध्ये कास्तकाराच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये या दृष्टीने धान्य बाजारमध्ये टीन शेड उभारले आहे व सध्या 99,000 स्क्वेअर फूट मध्ये प्रस्तावित टीन शेडचे काम सुरू आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना बाजार समिती मार्फत लोकनेते स्वर्गीय श्री वसंतरावजी धोत्रे उच्च शिक्षण शिष्यवृत्ती ₹10,000 प्रमाणे दिली जाते. तसेच शेतीकरिता ट्रॅक्टर किंवा इतर यंत्र खरेदी करण्यासाठी ₹25,000 प्रमाणे अनुदान दिले जाते. अपघाती किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना ₹20,000 तर वीज पडून किंवा सर्पदंशाने शेतकऱ्यांचे गाय बैल किंवा म्हैस यांचा मृत्यू झाल्यास ₹3,000 ते 5,000 आर्थिक मदत दिल्या जाते. बाजार समितीचा विस्तार पाहायचा झाला तर मुख्य बाजारसह बोरगाव मंजू कानशिवनी आपातापा व MIDC येथे उपबाजार स्थापन करण्यात आला व कानशिवनी आणि बोरगाव मंजू येथे उपबाजाराकरिता कार्यालय टीन शेड गोदाम व दुकानांची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. शेती उपयुक्त जनावरांची खरेदी विक्री करिता वाशिम बायपास येथे गुरे उपबाजाराची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समिती म्हणून शेतकऱ्यांना आवश्यक पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणारी बाजार समिती म्हणून लौकिक माननीय श्री शिरीष भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात प्राप्त केला आहे.